बागलांचा, सदैव जनतेसोबत। सटाणा शहरातील व्हीपीएन विद्यालयाजवळ दाजीच्या मित्राकडून साल्यावर आणि वाचवणाऱ्यावर दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आलाय। सटाणा शहरातील पिंपळेश्वर येथील रहिवासी नामदेव जाधव यांची बहीण आणि भाचा सटाणा येथे मामाकडे आले होते। बहिणीकडून बळजबरीने भाच्याला घेऊन गेल्यामुळे बहिणीने भावाला फोन करून याबाबत कल्पना दिली। एक हार्ट कुरिअर कंपनीकडे सेल्समनचं काम करणारे श्री जाधव यांनी त्यांच्या दाजींना व्हीपीएन शाळेजवळ गाठले आणि त्यांनी भाच्याला बहिणीकडून का घेऊन जात आहे याबाबत विचारणा केली असता त्यांची बोलाबोली सुरू असतानाच दाजीच्या मित्रानं श्री जाधव यांच्या पोटामध्ये चाकू मारला। यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या योगेश येवला आणि देवेंद्र बच्छाव यांच्यावर देखील त्याने चाकूने हल्ला केल्यामुळे ते जखमी झालेले आहेत। एकावर शासकीय रुग्णालयामध्ये तर दोघांवर सिम्स हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते, परंतु दोघांची जखम खोलवर असल्यानं त्यांना नाशिककडे रवाना करण्यात आले। पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी घटनास्थळी भेट देत जखमींची हॉस्पिटलला जाऊन विचारपूस करत कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केलाय, तर पुढील तपास सटाणा पोलीस करत आहेत।